हॅलो गाईज, मी लीना दिसत आहे एक नवीन अनुभवासोबत तुमच्यासोबत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप गरज आहे. सो मी माझ्या चॅनलवरती माझे डेली ब्लॉग्स असो किंवा माझ्या लाईफमध्ये जे काही एक्सपिरियन्स असतात ते एक्सपिरियन्स असो ते मी सर्व तुमच्यासोबत शेअर करण्याचा ट्राय पूर्ण मनाने करते. आजचा हा एक्सपिरियन्स असा काही आहे, माझ्या आयुष्याचं नसताना एक माझी क्लोज फ्रेंड आहे, त्या क्लोज फ्रेंडच्या लाईफमधील हा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करते. हा डिस्टर्बन्स थोडा तुम्हाला आणि मला दोघांनाही सहन करावा लागेल बिकॉज ऑफ शी इज माय आर्या, माय डॉटर. से हाय. फक्त हाय बोलायचं. हाय. एक्सपिरियन्स आहे त्या मूवीचा, तिने मला शेअर केलेला आहे. त्याच्यातून मलाही काही गोष्टी शिकण्यासारखी वाटली, जी मला वाटली की मी तुमच्यासोबत शेअर करावी, जेणेकरून ह्या चुका तुमच्याकडून होऊ नये किंवा ज्या पद्धतीने तिला काही प्रॉब्लेम्सला फेस करावा लागला किंवा जो नात्यातला कडूपणा असतो तो घडून आला, तो पुन्हा सोबत या बाबतीत असं घडायला नको, त्यासाठी मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. आता ती मुलगी आणि हा मुलगा नाही का क्लोज म्हणजे अगदी लांबचे क्लोज फ्रेंड होते, की जेणेकरून त्यांच्या कॉलेज झाल्यापासून दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हते. इवन जास्त काही बोलणं वगैरे नव्हतं, बट त्याची एंगेजमेंट वगैरे झाली तसे त्याने तिला फोटोज वगैरे टाकले, जे सोशल मीडिया थ्रू कुठे नाही तर कुठे आपण कॉन्टॅक्टमध्ये असतो, जे आपले कॉलेज फ्रेंड्स वगैरे आहेत काही त्यांच्या सोबत कॉन्टॅक्टमध्ये असतोच आपण. तसे हे दोघं पण कॉन्टॅक्टमध्ये होते. त्याची एंगेजमेंट वगैरे झाल्यानंतर यांनी तिला कळवलं की अगं माझी एंगेजमेंट वगैरे झालेली आहे, बाई तू तर तुझ्या लग्नाला काही बोललो नाहीस मला, बट मी नक्की तुला इन्व्हाइट करतो. माझी एंगेजमेंट आता जस्ट झालेली आहे, 2-3 महिन्यापूर्वी. लग्नसुद्धा असेल माझं काही ते 2-4 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षाने, तर मी तुला लग्नाला बोलवतो माझ्या काही असतं असं म्हणून एवढी ओळख झाली. तर ॲज युजल आहेत म्हणून आहे आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये एखादी मित्र म्हणून, बस त्या पद्धतीने ते दोघं होते. बऱ्याच दिवसांनी नाही का अशा काही गोष्टी झाल्या त्याच्या लाईफमध्ये. आफ्टर एंगेजमेंट त्याच्या लाईफमध्ये जे काही चेंजेस झाले ना, किंवा एक जो फियॉन्सी म्हणून त्याला त्या मुलीचा जो सपोर्ट पाहिजे होता किंवा जो पॉझिटिव्ह आपण म्हणतो ना त्याला पॉझिटिव्ह सपोर्ट किंवा पॉझिटिव्हली रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणू शकतो, तो रिस्पॉन्स त्याला तिच्याकडनं मिळत नव्हता. थोडंसं पर्सनली टॉकिंग गेलं की ती आईवडिलांजवळ सांगायची, काय सांगायची काय नाही सांगायची, अशा बऱ्यापैकी इश्यूज नाही का त्या दोघांच्या लाईफमध्ये क्रिएट झाले. आता असे काही इश्यूज क्रिएट झाल्यानंतर आता त्या मुलीला प्रश्न पडलाच की आता आम्ही माझ्या लाईफच्या ज्या काही गोष्टी आहेत ते मी कुणाला सांगाव्या किंवा कोणासोबत शेअर कराव्या. आता माझी मैत्रीण आणि तो मित्र तिचा मला हे जवळपास एकमेकांना ओळखत होते आणि कदाचित आता नाही, पण त्या टायमिंगला चांगल्यापैकी बॉन्डिंग वगैरे असेल किंवा ओळख वगैरे असेल, त्या विचाराने त्याने असं ठरवलं की यार चला आता हिच्याही लग्नाला 8-10 वर्ष झालेली आहेत, हिला पण बऱ्यापैकी काहीतरी एक्सपिरियन्स असेलच. आता लग्न ठरल्यावरती ऑब्वियस आहे प्रत्येक मुलीला काही नाही तर काही एक्सपिरियन्स असतो की मुली पार्टनरसोबत कसं वागतात काय नाही वागत, किंवा तुम्ही मुली ॲज अ मुलगी म्हणून तू मला हे सांग की जेव्हा तुझी एंगेजमेंट वगैरे झाली, तुम्ही दोघं एंगेज झाले, त्यानंतर तुमची जी बोलण्या वगैरेची जी आपण म्हणत नाही का एक लेंथ असते ती कशी होती, वेवलेंथ वगैरे, की तुम्ही कशा पद्धतीने बोलायचं वगैरे काय नाही, किंवा तू पण अशा पद्धतीने टाळायची का, की एक मुलगी म्हणून तुम्हाला हे सांग की ह्या पद्धतीने ज्या पद्धतीने ती मुलगी माझ्यासोबत वागते हे तिचं वागणं बरोबर आहे की चुकीचं आहे. आता आता मुलींच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे लग्न जर आवडीच्या ठिकाणाचं आहे, स्थळ आहे, तर कुठल्या मुलीला असं वाटेल की मी माझ्या पार्टनरसोबत बोलायला नको किंवा मनमोकळेपणाने बोलायला नको. तशाचपैकी आता हे सांगितलं आहे बाबा, ज्या पद्धतीने तू तुझ्या लाईफची काही गोष्टी मला सांगतो, एक्सपिरियन्स सांगतो त्या मुलीचे, ज्या गोष्टी तू सांगतोय त्या चुकीच्या आहेत. तिला तू स्पष्ट अशा शब्दांमध्ये विचार की तुला हे लग्न करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. त्याला विचारल्यानंतर तो ऑब्वियस सांगायचा. अगं मी हे एक नाही 10 वेळेस त्याला विचारून झालं की ती सांगायची मला की नाही बाबा मला माझं म्हणजे ते ॲक्च्युली त्यांचं नाही का थोडं लव्ह मॅरेज टाईपच होतं, की जेणेकरून त्याने फॅमिली ठरवून वगैरे घेतलं, नात्यातली मुली असल्यामुळे. तो म्हणायचा आमचं लव्ह मॅरेज टाईपच आहे, ती कशाला असं करेल, ती तर नाही म्हणते मला असं येऊ. ते सर्व काही झाल्यानंतर बऱ्याचशा अशा काही गोष्टी झाल्या त्याच्या लाईफमध्ये, त्या इन डिटेल्स ती पण मला नाही सांगू शकले, मी पण तुम्हाला तेवढ्या क्लिअरली नाही सांगू शकले. बट त्यामुळे मी काहीतरी ब्लेम लावली त्याच्यावरती, अशा बॅड पद्धतीने काय केलं काय नाही केलं, असं केलं तसं केलं, मला फोर्स करतो बोलण्यासाठी, मला अशा पद्धतीने बोलायला लावतो, हे लावतो, मला ते आवडत नाही असं काही तिने सांगितल्यानंतर शेवटी तो वैतागला. त्या वैतागल्यानंतर त्याने मात्र ते लग्न तोडलं. लग्न तोडल्यानंतर मैत्रिणीचा जास्त काही तेवढा संबंध नव्हता, मग त्याने 2-3 महिन्यानंतर बोललं तिला की अगं मी गेल्या 2-3 महिन्यापूर्वी माझी एंगेजमेंट तोडली, तू सांगत होती त्या पद्धतीने बऱ्यापैकी त्या गोष्टी खऱ्या ठरल्या आणि कदाचित मला तरी असं वाटतं की तिचं खरंच बाहेर काहीतरी अफेअर वगैरे असेल, त्यामुळे ती माझ्यासोबत अशी काही वागत होती. हिच्या लाईफमध्ये हिला ऑलरेडी ह्या गोष्टींचे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स होते. हिला वाटलं माझ्या आयुष्यातलं तर सगळं आता काही ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, चला एक एक्सपिरियन्स म्हणून का होईना पण माझ्या आयुष्यातली जी घडलेली गोष्ट आहे ती माझ्या मित्राला सांगून त्याला थोडंसं हिने हिच्या लाईफचा जो एक्सपिरियन्स होता, ज्या गोष्टी हिने हिच्या आता मुलीच्या लाईफमध्ये नाही का एक फेज असतो सुरुवातीच्या लग्नाच्या, तेव्हा ती खूप हॅपी असते, खूप म्हणजे नाही का नवीन लग्न झालं ना तर प्रत्येक मुलीला सगळं काही अगदी व्यवस्थित वाटतं, माझ्या मनासारखं आहे, किंवा इव्हन फॅमिलीचे लोक पण तिच्या मनासारखं काही गोष्टी जोडून घेतात, करून घेतात, त्यामुळे त्या गोष्टी वाटायला लागतात ठीक आहे. आणि मॅरिड लाईफमध्ये नाही का कपल्समध्ये पाहिजे तेवढा
चांगला संवाद नाही होत, त्यामुळे त्यांच्या नात्यामध्ये डिस्टन्स क्रिएट होतं. क्रिएट झाल्यानंतर कुठेतरी दोघांपैकी एक एक्स्ट्रा मॅरिटलमध्ये जातो. कधी कधी दोघं पण असतात. तर ह्या कंडिशनमध्ये आता ह्या मुलीसोबत असं झालेलं होतं की तिचा हसबंड नाही का एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये गेलेला होता. आता तो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये गेल्यानंतर ज्या गोष्टी ह्या मुलीसोबत घडल्या त्या खूप त्रासदायी होत्या ॲक्च्युली तिच्यासाठी. खरंच कुठल्याही मुलीसाठी जी प्रामाणिकपणे आपल्या नात्यासाठी धडपड करते, तुमच्या आयुष्यामध्ये तिने जर एंट्री केलेली आहे, तिच्या मागच्या आयुष्यातल्या सर्व काही गोष्टी सोडून, आई वडील वगैरे सोडून, बाकीच्या गोष्टी काही असतील त्या सोडून तुमच्या आयुष्यामध्ये जर तिने एंट्री केलेली आहे, तर ती तुमची जबाबदारी बनते की तेवढ्या पॉझिटिव्ह वेने म्हणा किंवा तेवढ्या विश्वासाने तुम्ही ते नातं जपायला पाहिजे. आता लग्न झाल्यानंतर 6-7 वर्षामध्ये बऱ्यापैकी चेंजेस मुलींमध्ये येऊन जातात. कुठं मुलांमध्ये अडकते, कुठं घरच्या कामांमध्ये, घरातल्या कामात 4 भिंतीच्या व्यतिरिक्त तुम्ही लोक तिला काही दाखवत नाही. मुलगी तर ऑब्वियस आहे यार, लग्नाच्या आधी बघा मुलीला तुम्ही कशी राहते, कशी राहायची तिची लाईफस्टाईल असते, आणि लग्नानंतर तुम्ही तिला ज्या बर्डनमध्ये आणून टाकतात आणि किंवा काही काही अर्थाने मुली स्वतः ते बर्डन घेऊन स्वतःवरती अख्ख्या घराची जबाबदारी घेऊन घेतात आणि ते राहायला लागतात. आता काही महिन्यांनी, काही वर्षांनी, लग्नाच्या जे काही वर्ष झाले त्या वर्षामध्ये ह्या माशाचं मी बनवलं. यांना एक चांगली बेस्ट ओपिनियनवाली थोडीशी धाड मुलगी, एकदम स्टँडर्ड लेवलला राहणारी मुलगी आवडायला वगैरे लागली. त्या मुलीने बऱ्यापैकी त्रास सहन केला. कारण काय ना, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवाल्या लोकांचे काय त्रास असू शकतात ती एक ती ज्या बिचारीने तो त्रास सहन केला ते तिला माहिती, किंवा ज्या बिचाऱ्या आजही सहन करतात त्यांना माहिती. हिला वाटलं की आता चला माझ्या आयुष्यातला जो एक्सपिरियन्स आहे मी तो याला सांगते की अरे बाबा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवाल्या लोकांच्या नावे पडू पण नाही, आणि जर कदाचित असेल पण ना तर करूच नाही. कारण काय नाही, हे लोक स्वतः सुखी जीवन जगत नाही, आणि किंवा हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवाले काय करतात, स्वतः आयुष्य सुखी जगतात, पण जो एक व्यक्ती त्यांच्यावरती डिपेंडेंट झालेला असतो की ज्याच्या फिलिंग्स त्याने पूर्णपणे ह्या एका व्यक्तीवरती खर्च केलेला असतात ना, हे लोक नाही का ते खेळायला लागतात त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीसोबत. मग हिने सांगितलं की नाही बाबा तू असं करू नको, माझ्या आयुष्यात अशा काही काही गोष्टी झालेल्या आहेत. हिने एका मित्राच्या नात्याला सांगितले. तो ऑलरेडी त्याचं जी एंगेजमेंट होती ती तोडून चुकलेला होता. याला आता हिच्याप्रती सिंपती वाटायला लागली की अरे यार, ही माझी फ्रेंड, हिच्यासोबत अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत, मला काही माहितीच नाही, किंवा तू मला कधी सांगितलं नाही किंवा विचारायला पाहिजे होतं. ॲज अ फ्रेंड म्हणून तू कधीतरी बोलली असते मला. सो बाबा माझं सोशल मीडिया वगैरे ती बोलली की माझं असं काही नव्हतं. आता गेल्या 5-6 महिन्यांपासून मी माझ्या लाईफमध्ये बऱ्यापैकी सेटलमेंट झाल्यानंतर माझे सोशल मीडियाज वगैरे ते यूज करत आहे, आणि त्या थ्रू आपली भेट झाली तेव्हाच मला काही गोष्टी आपण बोलू शकलो किंवा या गोष्टी मी तुला शेअर केल्या. आता हा सर्व एक्सपिरियन्स तुझा शेअर करून झाल्यावरती याच्या मनामध्ये तिच्याप्रती सिंपती जागी व्हायला सुरू झाली होती. काहीतरी 1-1.5 महिन्यामध्ये त्याला वाटलं, म्हणजे विचार वगैरे आला, मग थोडंसं काहीतरी कॉन्टॅक्ट वगैरे झाला असेल कदाचित. तो कॉन्टॅक्ट झाल्यानंतर ती बोलली की बाबा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, असं तसं एक मोटिवेशन. कारण जी व्यक्तीने ह्या गोष्टी सर्व काही सहन केलेल्या असतात ना, त्या व्यक्तीला दुसऱ्याच्या मनाची पण किंमत कळते, आणि ते एक सेल्फ पद्धतीने त्या व्यक्तीला मोटिवेट करत असतं. एक इंस्टावरून टाकलेल्या रील थ्रू म्हणा किंवा कशा थ्रू म्हणा की इट्स ओके, लाईफमध्ये नाही का एखादी पार्टनरने तुम्हाला चीट केलं आणि ते चीट केल्यानंतर तिथं तुमचं आयुष्य संपतं, हे आयुष्य नाही आहे. तिथून तुम्हाला तुमचं आयुष्य जगता यायला पाहिजे. तुम्ही स्वतःला मोटिवेट करून डिप्रेशनमध्ये न जाता डिप्रेस्ड आउट कसं व्हायला पाहिजे ह्या पद्धतीच्या गोष्टी आपण स्वतः शिकायला पण पाहिजे. आणि जर आपल्या आजूबाजूला कोणी डिप्रेस्ड आउट होतोय ना, तर त्या व्यक्तीला खरंच डिप्रेस्ड होतोय ना, तर त्या व्यक्तीला खरं तुम्ही नाही का सपोर्ट करा, समजून घ्या, आणि त्याला त्या एखादी छोटं का होईना पण तुमच्या पद्धतीने आनंद देण्याचा प्रयत्न करा. जो होईल तो देण्याचा प्रयत्न करा. किंवा या समाजामध्ये राहून नाही का काही लोक काय करतात ना, ज्या व्यक्तीवरती ती गोष्ट झालेली आहे, ज्या गोष्टीला त्या व्यक्तीला जो त्रास सहन करावा लागतो ना, त्याला टॉन्ट करतात. एक म्हणजे तो व्यक्ती वैयक्तिक पद्धतीने जो त्रास त्याचा सहन करून घेतोय ती गोष्ट, आणि दुसरी म्हणजे ही समाज त्याला जो त्रास देतो तो एक त्रास. समाजातले लोक तुम्हाला सांगू का कुठून म्हणतात, पण ह्या लोकांसाठी आपण विचार करावा. जेव्हा आपल्यावर कुठलीही बिकट परिस्थिती निर्माण होते ना आपल्यावरती, त्या टायमाला सर्वात अगोदर टॉन्ट करायला किंवा आपल्या बाबतीमध्ये कुठल्याही गोष्टीला आपल्याला त्रास द्यायला नाही का, हा समाजच सर्वात स्टार्टिंगला सर्वात अगोदर पुढे असतो. आणि आपण आयुष्यभर नाही का समाज काय म्हणेल किंवा आपले नातेवाईक काय म्हणतील ह्या लोकांना एक फक्त आपल्या विरुद्ध बोलायला शब्द नको म्हणून आपण आयुष्यभर चांगलं वागतो. आणि कदाचित आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रोल असतो, चूक नसते ना, त्या गोष्टीसुद्धा हा समाज आपल्याला नाही का वाईट ठरवून जातो. सो कधीच विचार नका करू या समाजाचा. आणि जे लोक समाजापासून तुम्हाला जेवढं डिस्टन्स क्रिएट करता येईल ना, तो सक्सेस तेवढंच जास्त होईल. हा तरी माझा ओपिनियन. मी तरी सांगते 100% खरं राहील. स्वतःने सांगितलं वगैरे झाल्यावरती त्या मुलाचं कुठेतरी स्वतःला इनबॅलन्स वगैरे करून टाकलं त्याने. तो इनबॅलन्स केल्यानंतर मग त्याने तिला सांगितलं की अगं बाई, मी तुझ्या बाबतीत फील करतो, तुझं लग्न तर झालेलं असेल ना, पण मला नाही का तुझ्या बाबतीत सिंपथी म्हण किंवा मी म्हणजे मला तुझ्या बाबतीत प्रेम वगैरे आहे, अशातली काही कंडिशन तिथं क्रिएट झाली. ही लाईफ ठेवलेली डोक्याची डेंजर होती. हिने डायरेक्ट सांगितलं, अय जा ना बाबा, तू तुझ्या घरी बस ना गपचूप, मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. प्रेम नावाचं जे चॅप्टर माझ्या लाईफमध्ये होतं त्याचा धडा मी चांगल्याच प्रकारे शिकून घेतलेली आहे. ज्याच्यावरती केला तो माझा झाला नाही, तू करून माझं कशाला होणार आहे. त्यापेक्षा की डिस्टन्स सेट डिस्टन्स ठेव. त्याला कळलं त्याच्या गोष्टी. पण इथं नाही का कुठंतरी थोडंसं नाही का मैत्रीच्या नात्याला तडा जातो. एवढ्या विश्वासाने जर तुम्ही नाही का मैत्रिणीला तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत होते, या विश्वासाने मैत्रीण तुम्हाला जर तिच्या लाईफचे काही एक्सपिरियन्स सांगतील ना, त्या गोष्टींना नाही का तुम्ही डायव्हर्ट करून नाही का ह्या गोष्टींना तुम्ही तुमच्या पद्धतीने नका फिरून घ्या. मला एक म्हणायचं आहे, नका फिरून घेऊ. कारण काय ना,
मैत्री टिकवायला पण खूप मेहनत लागते. पद्धतीची तिची ही जी चूक होती त्या मुलीची, या पद्धतीची चूक झालेली होती. तिने या चुकीला बऱ्यापैकी सावरलं. ती जरा स्ट्रेट अँड फॉरवर्ड होती आणि जो चीटर होता ना, त्या चीटर प्रति पण ती प्रामाणिकच होती. या गोष्टीत तिचं कौतुक मात्र करावं लागेल मला. खरंच गं बाई, कौतुकास्पद आहे तू. चिटिंगच्या काळात एखादी व्यक्ती तुझ्यासोबत चीट करते, बट तू स्टील त्या व्यक्तीसोबत फेअर आहेस. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे ना आजच्या काळात, नाही का? ड्रममध्ये पॅक करणाऱ्या बी भेटल्या आहेत, बऱ्यापैकी भेटल्या आहेत बायांना, कशा नाही भेटल्या आहेत माणसांना. त्या टायमिंगमध्ये जर तुम्हाला एखादी मुलगी भेटते जी तुमच्या भावनांचा विचार करते किंवा तुमच्या प्रेमाच्या शब्दांमध्ये ती कुठेतरी तुम्हाला चांगली भेटलेली आहे, तुमच्या आयुष्यामध्ये ती आलेली आहे, ह्या गोष्टींचा नाही का आभार मानू नये का? खरं तुम्ही मुलींचा अपमान नका करू किंवा तुम्ही तिचा अनादर नका करून घेऊ. आणि काही मुली असतात जे की त्या फ्रेंडसोबत पण काही सिच्युएशन घडलेलं आहे, त्या नाही का डोळे पाहिजे, खरे मनाचे डोळे पाहिजेत माणसाकडे की जे ओळखू शकतील. आता इकडने त्या बिचाऱ्याने पण खाल्लेलंच होतं धक्का, बट स्टील असो, त्याला त्याच्या लाईफमध्ये चांगली लाईफ पार्टनर भेटून गेली, ते झालं. तर या स्टोरीतून एक मॉरल सांगू तुम्हाला मुलींना, तुम्ही तुमच्या लाईफच्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या पर्सनल आपल्या मॅरिड नंतरच्या ज्या गोष्टी झालेल्या असतात ते तुमच्या मित्र मुलांना नका सांगू. कारण काय ना, त्याच्यामध्ये कसं होऊन जातं, त्यांचे काहीतरी विचार उद्भवून जातात जे चुकीच्या पद्धतीने असू शकतात. आता ही जर 8-10 वर्षांची मॅरिड मुलगी आहे आणि हिला जर एखादी मूलबाळ ऑब्व्हियसली असेलच, आणि हो आहेच आय थिंक, तर ते ह्या सर्व गोष्टीमध्ये तिने हो म्हटलं असतं किंवा याने हो म्हटलं असतं, तर त्या गोष्टीचे परिणाम खरंच चुकीचे झाले असते. ज्या गोष्टींना तिला पण फेस वाईट प्रकारेच करावं लागलं असतं आणि सर्वात मेन म्हणजे त्या बाळाला खूप जास्त फेस करावं लागलं असतं. आणि ज्या माणसांना बायको भेटून गेलेली आहे त्यांनी त्यांच्या बायकोंची किदर करा. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये जाऊ नका. ह्या नाही का घरची चाय बनवणारच खरी आहे ओरिजिनल या काळामध्ये. कॉफी आणि कोल्ड कॉफीच्या धुवा दाखवणाऱ्या मुली तुम्हाला निंबूसारख्या पिळून निघून जातात. हो, आता तरी सुद्धा काही माणसांना. सो गाईज, आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. माझी जे बोलण्याची माझ्याकडे वैयक्तिक विचार होते माझे, मी तुम्हाला सर्वांना शेअर केलेले आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, पर्सनल लाईफमध्ये बऱ्यापैकी असे एक्सपिरियन्सेस माझ्याकडे आहेत जे मी तुम्हाला शेअर करेलच. डिपेंड करतं माझ्या मूडवरती, कधी माझा तो मूड होतो आहे, काय होतं आहे, आणि त्याशी रिलेटेड मी व्हिडिओज म्हणजे बनवते आणि मी तुमच्यासोबत शेअर करते. आता रात्रीची कमीत कमी 11 ते 11:15 वाजलेले आहेत. मला झोप नाही येत होती. हाच विषय मी ज्या मुलीचा ऐकला ना, तो कंटिन्युअसली माझ्या माइंडमध्ये नाही का असा फिरतच होता. म्हटलं यार, आता या विचारांना मी ओपनली कोणासमोर बोलावं, मला तर कोणीतरी पाहिजे ना बोलायला. चला म्हटलं याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओज बनवूया. तो व्हिडिओ मी बनवला आणि तुमच्यासोबत शेअर करत आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, ज्याला कोणाला गरज असेल त्याला शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इट्स माय पर्सनल रिक्वेस्ट टू यू.